मला जाणवतंय. अन्वी, अन्वी तू आहेस का? हो, मीच आहे. अन्वी, तू इथे काय करतेस? अगं तुला कल्पना आहे का खाली काय चालू आहे? तुझी आई रडतीये. अगं सगळे वेडे झालेत तुला शोधताना. खरंच सगळे मला शोधतायत? हो ना, ऑब्विसली. अगं तू गायब झाली होतीस. नाही दीदी, ते मला नाही, स्वतःच्या निष्काळजीपणाला शोधत आहेत. अन्वी, हा खेळ नाहीये. तू छोटी आहेस, तुला कळत नाही. लोक घाबरलेत, टेन्शन मध्ये आहेत. घाबरलेत माझ्यासाठी की त्यांच्या खोटेपणासाठी? मी रोज बघते दीदी, समोर हसणारे चेहरे आणि मागे बोलणारे शब्द. मी येतो म्हणणारे पण कधीच नाही येणारे. मी आहे तुझ्यासोबत म्हणणारे पण गरज असली की गायब असणारे. अन्वी, मला सांगशील का नक्की काय झालंय? आणि तुझी आई, ती तर बिचारी किती वेळ झाले रडतीये. तू तिला तरी सांगायचंस ग. तुला काहीच वाटत नाही का? हा, तिलाच तर पहिला सांगायचा प्रयत्न केला होता. आई, 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 काय आहे अन्वी? आई, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. आता नको, उद्या बोलूया आरामात. उद्या नाही आई, आता आता खूप गरजेचं आहे. काय एवढं अर्जंट आहे? होमवर्क झालं नाही का अजून? का कोणाशी भांडण? आई, तो कुणाल, तो मला, कुणाल? तो शेजारचा? काय झालं त्याचं? तो मला म्हणजे रोज शाळेत जाताना आणि परत येताना. अगं नीट बोल ना. असं अर्धवट सांगितलंस तर कसं समजणार मला? तो मला त्रास देतो आई, माझी छेड काढतो, विचित्र बोलतो आणि माझ्या मागे येतो. इतकंच आहे का? मुलं असंच करतात कधी कधी. तू त्याला इग्नोर कर आणि स्वतःकडे लक्ष दे. इतकस? आई, मला भीती वाटते त्याची. रोज वाट बघतो तो. मला बघून हसतो, नाव ठेवतो, कधी कधी हात लावायचा प्रयत्न करतो. अन्वी, तू जरा स्ट्रॉंग हो ना. इतक्याशा गोष्टीसाठी रडत बसायचं नसतं. स्ट्रॉंग? मी स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करते आहे, पण स्ट्रॉंग होण्यासाठी कोणीतरी ऐकावं लागतं ना. कदाचित चूक माझीच आहे, बोलायचा प्रयत्न केला. मग तू बाकी कोणाला का नाही सांगितलंस? प्रयत्न केला मी सांगायचा, पण समीर, समीर, थोडं बोलायचं होतं. एक मिनिट हा. अरे बघ ना यार, किती भारी आहे ना. समीर, सिरियस आहे. अरे काय सिरियस? एक्झाम डेट आली आहे का? नाही, तसं काही नाहीये. मला खरंच काही इम्पॉर्टंट सांगायचं आहे. अगं थांब जरा. लाईट किती मस्त आहे बघ, एक सेल्फी घेऊ दे. हो ना, मूड स्पॉइल करू नको अन्वी, नंतर बोलू ना. विक्रम, तू तर ऐकशील का? काय? पटकन सांग, गेम मध्ये आहे मी. तो कोणाल, तो मला
ओ हो. कुणाल, काय चाललंय? क्रश वगैरे आहे का? अभ्यास कर छोटी, या सगळ्या गोष्टीत नको पडूस. नाही, तसं काही नाहीये. तो मला त्रास देतो, विचित्र बोलतो आणि माझ्या मागे येतो. अगं मुलं थोडंफार करतात, इग्नोर कर ना. इतकं काय मोठं झालं? हो ना, रिस्पॉन्स देऊ नको, आपोआप बंद होईल. तू जरा ओव्हरथिंक करतेस कदाचित. तुम्हाला कळत नाहीये, मला भीती वाटते त्याची. मी एकटी पडते जेव्हा तो माझ्या जवळ येतो. मला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. अन्वी चिल यार, तू जरा स्ट्रॉंग हो. स्ट्रॉंग? मी स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करते, पण स्ट्रॉंग होण्यासाठी मित्रांची गरज असते ना. अगं नंतर बोलू आपण, आता मूड खराब नको करूस. कधी कधी सगळ्यात जास्त एकटं वाटतं तेव्हा, जेव्हा सगळे आसपास असतात, पण कोणीच ऐकत नाही. शेवटी कोणी बघितलेलं तिला जाताना? हे सगळं आता हाताबाहेर जातंय हा. पोलीस आले ना, सगळ्यांवरती प्रश्न येतील. कुणी काय केलं, कुठे होते, सगळं बाहेर येईल. एवढ्याशा गोष्टीसाठी पोलीस बोलवायचंच कशाला? सापडेल, गेली असेल इकडे कुठेतरी. बाहेर समजलं तर आपल्या सोसायटीचं नाव खराब होईल. आपण आपल्यामध्ये सेटलमेंट करूया. तुला मुलगी सापडणं महत्वाचं आहे की तुझी इमेज वाचवणं? हो, पण कुणालाही प्रॅक्टिकल बोलतोय. सगळे प्रॅक्टिकल आहेत, येथे कोणच ऑनेस्ट नाहीये. बस एक मुलगी गायब आहे आणि तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय. वायफळ चर्चा करण्यापेक्षा शोधा जरा तिला. इथं काय झालंय, कुणी मला सांगेल का? काय नाही हो काका, ती अन्वी. कोण तन्वी? तन्वी नाही हो, अन्वी. अन्वी ह्यांना सांगायचं म्हणजे अख्ख्या जगाला सांगायचं. हो हो समजले. ओरडतेस कशाला? ती हरवली. काय फिरवली? कुणी? कधी? कुठे? हरवली नाही हो, हरवली. मला काय सांगत बसला? शोधा तिकडं. कुणी बनवलं यांना सेक्रेटरी? माझ्या पदावर जायचं नाही हो, सांगून ठेवतो. हा, हे बरं ऐकायला आलं आता. हो माहितीये. चला शोधा जावा. चला. मला नका सांग, निघा. अन्वी, अन्वी, कुठे होतेस तू? घाबरले होते मी. आणि कुठे होतीस तू? मी कुठेच गेले नव्हते. मी इथेच होते, तुमच्यात. पण तुम्ही सगळे माझ्यापासून खूप दूर होतात. तुम्ही मला शोधत नव्हतात, तुम्ही तुमचं सत्य लपवत होतात. कोणी म्हणत होतं मी मदत करतो, पण आतून भीती माझं नाव नको येऊ दे. कोणी म्हणत होतं चिंता करू नको, पण आतून भीती माझं सिक्रेट उघडेल. मला कळतं, मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नाही. मी रोज स्कूल मधून येता जाता हा कुणाल माझ्याकडे बघत असतो, लांबून मोबाईलवर व्हिडिओ काढत असतो. मला याची खूप भीती वाटते. एकदा तर याने मला पार्किंग मध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तन्वी तिथे अचानक आली म्हणून मी वाचले. मग तू हे सारं आम्हाला आधी का नाही सांगितलं? प्रयत्न केला मी सांगायचा, पण तुम्ही सर्व मोबाईलच्या जगातून बाहेर आलात की तेव्हा सांगेन ना. मोबाईल तपासा त्याचा आवड. काढ रे मोबाईल. अरे पण खोटं बोलते, असं कधी केलंच नाही. खरं तर आपण पकडूच, पण आपण खरंच चुकलो. आपण माणसं राहिलोच नाही.
आज आपल्याला एका मुलीने आरसा दाखवला. कधी कधी हरवणं गरजेचं असतं, कारण तेव्हाच लोक शोधतात फक्त माणूस नाही तर माणूस.